एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. आई, आई, ही मांजर म्हणजे खूप घाणेरडा प्राणी असतो. का असं वाटतं तुला नायरा? मी एका मांजरीला मेलेला उंदीर खाताना बघितलं. ती खरंच खूप घाणेरडा प्राणी आहे. आता हे बघायला थोडं विचित्र तर आहे, पण नायरा, याचा अर्थ मांजर घाणेरडी मुळीच नसते. असं का आई? कारण मांजरी ह्या अशाच असतात. मांजरी उंदराला खातात. हा तर निसर्गानेच बनवलेला नियम आहे. यावरून मला एक गोष्ट आठवली. बसा तुम्ही, मी एक गोष्ट सांगते. गोष्टीची वेळ. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक हुशार राजा होता. त्याचं नाव होतं राजा पर्सी. तो हुशार आणि इमानदार होता, म्हणूनच त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. म्हणून दूर देशातून लोक त्याला भेटायला येत असत आणि त्याचा सल्ला घेत असत. एके दिवशी खूपच विचित्र मामला त्याच्या समोर येतो. महाराज, पर्सी महाराज, या माणसाला शिक्षा द्या. आणि हा लांडगा, ह्याने एक वाईट कृत्य केलंय. हो नक्कीच, पण आधी मला हे जाणून घ्यायचंय त्यांनी काय केलंय ते. या माणसाचा अपराध काय आहे? महाराज, हा एक चोर आहे. अपरात्री लोकांच्या घरात जाऊन चोऱ्या करतो. काल रात्री त्याला पकडलं आणि इथे आणलं. हे वाईट आहे. आणि ह्या लांडग्याचं काय? हा एक लांडगा आहे महाराज. ह्याने तर आणखी एक मोठा गुन्हा केलाय. तो काल रात्री एका गावात शिरला आणि लोकांच्या बकऱ्या मारल्या. त्याने प्राण्यांना मारलं आणि खाऊन टाकलं. आम्ही त्याला पकडलं जेव्हा तो त्यांच्यावर हमला करत होता. असं आहे तर तुमच्या मते याचा गुन्हा फार मोठा आहे. हो महाराज, हा तर एक फक्त चोर आहे. त्याने कोणालाही इजा केलेली नाही. पण हा लांडगा खूपच हिंस्त्र आहे. लोकांच्या गुरं आणि बकऱ्या मारतो. ह्या दोघांना त्यांच्या गुन्ह्याप्रमाणेच शिक्षा द्यावी महाराज पर्सी. ठीक आहे, तर आता माझा निवाडा ऐका. ह्या चोराला दर रविवारी संपूर्ण राज्यामध्ये झाडू मारावा लागेल. आणि हा लांडगा, मी ह्याला आता सोडून देणार आहे. पण महाराज, हे योग्य नाहीये. मी फक्त वस्तूंची चोरी केलीये. तुम्ही मला शिक्षा दिलीत आणि या लांडग्याला सोडून दिलात. आता ऐक, त्याचं काय आहे ना, चोरीची सवय तू थांबवू शकत नाही आणि बदलू शकत नाही. तू चोर बनण्याचा मार्ग निवडलायस आणि वाईट बनलास. पण हा लांडगा, त्याने स्वतः मार्ग नाही निवडला. त्याला प्राण्यांना मारून खाणं भाग आहे, कारण निसर्गाने त्याला तसं बनवलंय. हे अशाच प्रकारे घडत असतं. निसर्गाने एखादी गोष्ट बनवलीये, त्याचा आपण निरादर करू नये. तर ही गोष्ट आपण सुद्धा शिकली पाहिजे मुलांनो. प्राण्यांचा किंवा माणसांचा द्वेष करू नका, कारण निसर्गानेच त्यांना तसं बनवलंय. खरंच ग आई, किती छान गोष्ट होती. आणि आम्ही खूप शिकलो यातून.